लो कॅलरी आणि हाय फायबर असलेली तोंडल्याची ही भाजी पचनाला मदत करणारी, वेट लॉस मॅनेजमेंटमध्ये उपयोगी आणि डायबेटीसवाले सुद्धा खाऊ शकतात. हां, मस्त कोवळी तोंडली मिळाली. आज त्याचं डाळ तोंडलं करूया. तोंडली अशी उभी चिरून घ्यायची आणि शिजण्यासाठी 1 वाटी पाणी, 1 मोठी वाटी भरून तूर मूग मसूर मिक्स डाळ धुवून त्यात 2.5 वाट्या पाणी, थोडासा हिंग, थोडीशी हळद. हे दोन्ही कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं. शिजलेली डाळ अति न घोटता चमच्याने अशी सारखी करायची. 1 टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा मेथी आणि 7-8 कढीलिंबाची पानं खूपच महत्त्वाची, ती भाजीला अतिशय मस्त दरवळ देतात. त्यावर तोंडली परतून घ्यायची आणि शिजलेली डाळ घालायची. 1 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा गोडा मसाला, 1 टेबलस्पून गूळ, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं. सगळं व्यवस्थित एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ, भाजी सरसरीत करण्यासाठी जेवढं आवश्यक तेवढं पाणी. ही भाजी अति पातळ नसते. या भाजीला मस्त उकळी येऊ दिली की नाकाला सुखावणारा दरवळ देणारी अतिशय सात्विक भाजी तयार. अगदी साधी, सोपी, तरीही रुचकर अशी ही पौष्टिक डाळ तोंडल्याची भाजी नक्की ट्राय करा.